मान खूप दुखते तर ही योगासने रोज करा. मोबाईलच्या अतिवापरामुळे सतत आपण लॅपटॉपवरती काम करत असल्यामुळे किंवा तुमची झोपण्याची चुकीची पद्धत झाल्यामुळे सुद्धा आपल्याला मानदुखीचा खूप त्रास होतो. त्यावरती आज मी तुम्हाला 3 ते 4 योगासने दाखवणार आहे. खूप सोपी आहेत आजची योगासने. बसल्या बसल्या तुम्ही कुठेही सहज योगासने करू शकता, कधीही करू शकता. अगदी टीव्ही पाहत सुद्धा तुम्ही ही योगासने सहज करू शकता. त्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढावा लागत नाहीये. अगदी ज्यांची मान दुखत नाही त्यांनी सुद्धा ही योगासने करायची आहेत. कारण की पुढे जाऊन आपल्याला मानदुखीचा असा त्रास होऊ नये यासाठी अगोदरच आपल्याला काळजी घ्यायची आहे. चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती योगासने. सर्वप्रथम आपल्याला दोन्ही हात ज्ञानमुद्रेमध्ये ठेवायचे, मानेला फिरवायचं उजवीकडे डावीकडे. याने काय होतं, आपल्या मानेवरती जो काही ताण आलाय तो पूर्ण कमी होतोय आणि मान हळूहळू तुमची दुखायची बरी होते. त्या पद्धतीने मानेला फक्त आपल्या उजव्या बाजूला डाव्या बाजूला असं एक 10 वेळा फिरवायचं रोज. तुम्हाला बसल्या बसल्या सहज तुम्ही कधीही मानाशी फिरवू शकता. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचा आपल्याला. जशी तुम्हाला हळूहळू फिरते, तुमची जास्त मान दुखत असेल तर हळूहळू फिरवा. जसं तुम्हाला पेन तुमचं सहन होते त्या हिशोबाने हळूहळू फिरवायचे. नजर समोर. त्यानंतर आपल्याला मान पूर्ण राऊंडमध्ये फिरवा. पद्धतीने जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. आणि प्रचंड प्रमाणात आपल्या मानेवरती ताण होते, स्ट्रेचिंग होते, ते पूर्ण फील करा. जे काय मानेला तुमच्या स्टिफनेस पण आलाय तो कमी होतो याने आणि तुमचे सगळे मसल्स रिलॅक्स होतात. तर उलट दिशेने एकदा 10 वेळा फिरवायचे आपल्याला. हळूहळू फिरवा. जसं तुम्हाला पेन सहन होतोय त्या हिशोबाने हळूहळू मान पूर्ण आपल्याला राऊंडमध्ये फिरवायचे. जे काय स्ट्रेचिंग होते ते पूर्ण फील करा. डोळे बंद करू नका. अनेकांना डोळे बंद केले की चक्कर येते, त्यामुळे डोळे आपल्याला उघडेच ठेवायचे. रिलॅक्स. नजर समोर. परत मान आपल्याला खाली घ्यायचे, चीन चेस्टला टच करा. परत श्वास भरत वरती. जितकी तुम्ही वरती घेऊ शकता तितका वरती घ्यायचं. परत खाली. श्वास भरत वरती घ्या. मान श्वास सोडत खाली. श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. हळूहळू तुम्हाला जसं पेन सहन होते, मान खूप दुखते तर हळूहळू घ्या आणि हळूहळू खाली घ्यायचे. श्वास भरत वरती घ्या. ब्रीदिंग लक्षात घ्या. श्वास सोडत खाली. परत श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. नजर समोर. हे पण तुम्हाला 10 वेळा करायचे. फक्त श्वास लक्षात घ्यायचा, श्वास भरत मान वरती घ्यायचा, श्वास सोडत खाली. ओके. नेक्स्ट मध्ये आपल्याला उजवा हात वरती घ्यायचा आहे, डाव्या कानापाशी ठेवायचा आणि मानेला हळूहळू आपल्याला एका बाजूला घ्यायचं आहे. जे काही इकडे स्ट्रेचिंग होते ते पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. एक होल्ड करायचं आहे तुम्हाला 5 सेकंड. मनातल्या मनात तुम्हाला 5 काउंट करायचे, तितक्या वेळ तुम्हाला होल्ड करायचं आहे. जे काही स्ट्रेचिंग होते इकडे पूर्ण आपल्याला फील करायचं. इकडले मसल्स पूर्ण तुमचे रिलॅक्स होतात. हळूहळू तुमची मानदुखी बरी होते. परत दुसऱ्या पण हाताने आपल्याला दुसऱ्या कानाच्या इथे पकडायचं. हळूहळू मानेला एका बाजूला आपल्याला खेचायचं. जे काही इकडे स्ट्रेचिंग होतं एका बाजूला ते पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. दुसरा हात तुम्हाला सरळ गुडघ्यावरती ठेवायचं. होल्ड करा 5 सेकंड. परत दुसऱ्या हाताने दुसऱ्या कानाच्या इथे पकडायचं. होल्ड करायचं 5 सेकंड. असं तुम्हाला 10 काउंट करायचे आणि जो काय ताण येतो तो पूर्ण फील करायचे. पूर्ण इकडले मसल्स रिलॅक्स होतात. मग आपली मानदुखी लगेच बरी होते. जो काय ताण आलाय तो सुद्धा हळूहळू कमी होतो मानेवरती आणि मग आपल्याला मानदुखी लवकर आपली बरी होते. या पद्धतीने एक 10 काउंट करा रोज करताना. ब्रीदिंग नॉर्मलच ठेवायचं. याच्यामध्ये जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा आहे, जातोय तो बाहेर सोडायचा. रिलॅक्स. या पद्धतीने. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे. शोल्डर पूर्ण वरती घ्यायचे. या पद्धतीने दिसले पाहिजेत वरती आणि पूर्ण आपल्याला राऊंड मध्ये फिरवायचे. खांदे पण पूर्ण राऊंड मध्ये फिरवायचेत आणि हात पण आपले गुडघ्यांवरती असे राऊंड मध्ये फिरवायचे. तुमची मान, खांद्यावरचे जे काय आखडलेले स्नायू आहेत ते पूर्ण मोकळे होतात. याने तिकडे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं. मग तुमचं मानेचं, खांद्याचं हळूहळू दुखणं जे काय आहे ते पूर्णपणे बरं होतं. या पद्धतीने जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. खांदे पण तुम्हाला राऊंडमध्ये फिरवायचे. हात पण असे गुडघ्यांवरती राऊंडमध्ये फिरवायचे. सगळे तिकडले आकडलेले स्नायू ते मोकळे होतात. जे काय मान, खांदे दुखतात ते लगेच बरे होते. परत उलट दिशेने पण आपल्याला सेम असे 10 काउंट करायचे. तुम्ही बसल्या बसल्या असं टी व्ही पाहत सुद्धा
हे व्यायाम प्रकाराचे सर्व करू शकता। या पद्धतीने हात पण गुडघ्यांवरती फिरवा। जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा। बघा तुम्हाला लगेच तुमची मानदुखी बरी झालेली जाणवणार आहे। रिलॅक्स। नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्या, दोन्ही हाताच्या मुठी करायच्यात आणि श्वास भरत हात आपल्याला पाठी घ्यायचे, श्वास सोडत समोर, श्वास भरत पाठी घ्या, श्वास सोडत समोर। हळूहळू तुम्हाला जसं जमेल, तुमचे हात जास्त पाठी येत नाही इथपर्यंत जरी होत असेल तरी सुद्धा चालेल। जसं तुम्हाला हळूहळू जमेल तसं करायचा प्रयत्न करायचा आहे। हे पण तुम्हाला एक 10 ते 12 काउंट करायचे रोज करताना। अगदी तुम्ही सोफ्यावरती बसून सुद्धा केलं तरी सुद्धा चालेल। फक्त पाठीचा कणा आपल्याला सरळ ठेवायचा। याच्यामध्ये जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा। आपली मान, खांदे, इकडच्या जर नसा खूप आकडल्या असतील, दुखतायत आपल्याला खूप, तर त्याच्यासाठी हे व्यायाम प्रकाराचे खूप महत्त्वाचे आहेत। जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा। श्वास भरत बाहेर, श्वास सोडत आतमध्ये। या पद्धतीने 10 ते 12 काउंट करा। रिलॅक्स। आता आपण पाहिलेली 3 ते 4 योगासने मानदुखीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। फक्त तुम्हाला एवढी 3 ते 4 योगासने रोज करायचे आणि तुमची जी काही मान दुखते ती तुम्हाला लवकर बरी करायची। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा। नंतर भेटू नवीन एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।